Hello students, welcome to chemistry lecture. In this lecture we are going to study one type of chemical bond, that is ionic bond. So before going to take the definition of ionic bond, I will explain this bond with example. So in front of you here is a bottle and in this bottle sodium metal is kept. Okay, तुमच्या समोर सोडियम मेटलची बॉटल आहे. केरोसिन मध्ये त्याला डिप केलेलं असतं आणि इकडे आपण एक्झाम्पल घेऊया क्लोरीन गॅसचं, जो की येलोइश ग्रीन गॅस आहे. ओके, आता यांच्या प्रॉपर्टीज बघूया. सोडियम मेटल स्टोर्ड इन केरोसिन ॲज इट इज हायली रिएक्टिव्ह. कसं आहे? हायली रिएक्टिव्ह आहे. इफ इट कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर और ऑक्सिजन इट विल रिएक्ट. ओके, पेट घेतो तो. हां, आणि हा एकदम सॉफ्ट आहे मेटल, चाकूने सुद्धा कट करता येतो. तर हायली रिएक्टिव्ह आहे बिकॉज इट इज अनस्टेबल. आणि अनस्टेबिलिटी का आहे हे पण तुम्हाला माहिती आहे, कारण त्याचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. नाउ हा जो क्लोरीन गॅस आहे हां, तो आणि सोडियम मेटल यांना जर आपण कंबाईन केलं काय मिळतं आपल्याला? आपल्याला मिळतं टेबल सॉल्ट. ओके, दॅट इज सोडियम क्लोराईड विच इज हायली इसेन्शियल फॉर डिलिशियस फूड. म्हणजे आपलं जे अन्न आहे, खाणं आहे, त्याला जी टेस्ट येते ती मिठामुळे येते. सो combination of these two, sodium and chlorine, will give you salt. How it is? Let's see. बघा, आपण हे फॉर्मेशन ऑफ NaCl बघणार आहे आता. तर ते बघणार आहे आपण कसं, विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. फर्स्ट ऑफ ऑल तर सोडियमचं कॉन्फिगरेशन काय आहे? 11 ॲटॉमिक नंबर आहे त्याचा. मग कॉन्फिगरेशन आलं 1s2 2s2 2p6 3s1. हां, लास्ट शेल जी आहे सोडियमची ती रेड कलरने इंडिकेट केलेली आहे. आणि तुम्हाला पण माहिती आहे लास्ट शेल जी आहे त्याला आपण व्हॅलन्स शेल म्हणतो. पिक्टोरियल फॉर्ममध्ये इथं आहे तुमच्यासमोर सोडियम मेटल. ठीक आहे, आणि हा लास्ट शेलमधला इलेक्ट्रॉन वेगळ्या कलरने दाखवलेला आहे बिकॉज इट इज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ओके, नाव हिअर इज अ एक्झाम्पल ऑफ क्लोरीन. कॉन्फिगरेशन बघा 1s2 2s2 2p6 3s2 3p5 अँड ॲटॉमिक नंबर इज 17. मग हे इलेक्ट्रॉन 17 भरलेले आहेत का एकदा बघा. हां, आणि आता हे पण आहे रेड कलरने दाखवलेलं आहे. हे झालं जिथं 1 आला तिथं K शेल आली, जिथं 2 आलं तिथं L शेल आली, जिथं 3 आला तिथं M शेल आली. ठीक आहे, आता M शेलमध्ये म्हणजे लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? तर 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता याचं पण डायग्रॅमेटिक व्ह्यू बघा. तर इथं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत क्लोरीनचे ते वेगळ्या कलरने दाखवलेले आहेत बिकॉज दीज आर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि हिअर इज ऑल्सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नाव बोथ ऑफ दीज आर अनस्टेबल. हे दोघं पण कसे आहेत? अनस्टेबल आहेत. स्टेबल व्हायचं यांना, आणि स्टेबल कसं होणार आहे? तर ऑक्टेट कंप्लीट करून. मग ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी नंबर ऑफ वेज आहेत. सोडियमसाठी आपण काय प्रेफर करणार बघा. सोडियमच्या लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, 7 इलेक्ट्रॉन्स थोडीच क्लोरीन देणार आहे? नाही देणार. ठीक आहे, म्हणजे त्याच्यासाठीचा जो मार्ग आहे तो बंद झाला. सोडियमसाठी सोपं काय होईल बघा, 1 इलेक्ट्रॉन लूज करणे. ठीक आहे, म्हणजे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला, गेला बघा इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे. ठीक आहे, आता बघा क्लोरीनचं ऑक्टेट तर कंप्लीट झालेलं आहे, कारण क्लोरीनकडे आधी 7 इलेक्ट्रॉन होते आणि आता हा एक आला म्हणजे 8 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे क्लोरीनचं ऑक्टेट तर कंप्लीट झालेलं आहे. आता सोडियमचं बघूया. सोडियमची तर ही शेल काय अस्तित्व राहिलं का तिला? नाही. हां, इट इज गोइंग टू डिसअपियर. आता लास्ट शेल कोणती झाली? एल शेल. एल शेल विल बी द लास्ट शेल. ओके, अँड इट्स ऑक्टेट इज completed. Now both of these sodium and chlorine will combine to give you NaCl. कळलं? इथं NaCl चं फॉर्मेशन झालं. इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत बघा, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर आणि इकडे क्लोरीनने गेन केल्यानंतर. ओके, नाव इन द नेक्स्ट स्लाइड वी विल सी इट इन डिटेल. बघा, सोडियम जो आहे तो कन्वर्ट झालेला आहे Na+ मध्ये आणि क्लोरीन जो आहे तो कन्वर्ट झालेला आहे Cl- मध्ये. असं का? हां, तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो किती होता? तर 11 आहे, बरोबर का? 11 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे असं आहे का, इलेक्ट्रॉन त्याने एक लूज केला. ॲटॉमिक नंबरची डेफिनेशन आठवा बघू काय आहे? नंबर ऑफ प्रोटॉन्स विच इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे सोडियमकडे प्रोटॉनची संख्या पण किती असणार आहे? 11 अँड इलेक्ट्रॉन्स 11.
हां, पण इलेक्ट्रॉन तर लूज केलं ना, मग इलेक्ट्रॉन्सची संख्या किती झाली 10. मात्र प्रोटॉन लूज केलेला आहे का, नाही. ओके, मग प्रोटॉन्स 11 आणि इलेक्ट्रॉन 10. 11 - 10 विल बी 1. ओके, बट चार्ज एक्स्ट्रा कोणता झाला, प्रोटॉनचा चार्ज जास्त झाला सोडियमसाठी. ठीक आहे, त्यामुळे इथं आलं पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज आला. मग आता मला ॲटम जो आहे, आता आपण याला ॲटम म्हणू शकतो का, नाही ना, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला. ॲटमवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. मग ज्यांच्यावरती चार्ज असतो त्यांना आपण काय म्हणतो, आयन असं नाव देतो. ठीक आहे, आता बघा इथं पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे सोडियमवरती. तो आयनमध्ये कन्वर्ट झालेला आहे, पण आयनमध्ये पण सेपरेशन आहे ना, तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून याला म्हणायचं कॅटायन. ठीक आहे, आता बघूया क्लोरीनचं. क्लोरीनकडे ॲटॉमिक नंबरनुसार 17 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे. ठीक आहे, 1 इलेक्ट्रॉन गेन केला सोडियमकडून, म्हणजे इलेक्ट्रॉनचा काउंट किती झाला 18. ठीक आहे, प्रोटॉनचा काउंट जास्त झालेला आहे का, सोडियमनं प्रोटॉन दिला आहे का, नाही. प्रोटॉन आहे तेवढेच आहेत. प्रोटॉन किती आहेत, दे आर 17, बट प्रोटॉन्स आर हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स आर हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. 18 इलेक्ट्रॉन्स आर देअर, 18 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 17 प्रोटॉन्स आहेत. मग जास्ती काय आहे, 1 इलेक्ट्रॉन जास्त आहे. ठीक आहे, मग जो जास्तीचा चार्ज आहे तो इथं आपण इंडिकेट करतो. म्हणजेच आता जो क्लोरीन ॲटम आहे तो कन्वर्ट झालेला आहे Cl- मध्ये. हां, याला पण आपण नाव देऊया, काय म्हणायचं याला म्हणायचं ॲनायन. आता जेव्हा कॅटायन आणि ॲनायन कंबाईन होतात तेव्हा काय तयार होतं, NaCl. गॉट इट. आता हे जे काय NaCl तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे ते आहे आयोनिक बॉन्डिंग. आयोनिक बॉन्डिंग, आयन हा शब्द आला का, कारण इथं आयन्स जनरेट झालेले आहेत, आयन्स कंबाईन होतात आणि आयोनिक बॉन्ड क्रिएट होतो आणि मग आयोनिक कंपाऊंड तयार होतं. ठीक आहे, इथं या डेफिनेशन्स मला वाटतं महत्त्वाच्या आहेत. चार्जड स्पेसिस आर नोन ॲज आयन. मग त्याचे परत 2 टाइप्स, पॉझिटिव्हली चार्ज आयन नोन ॲज कॅटायन, निगेटिव्हली चार्ज आयन नोन ॲज ॲनायन. दॅट यू हॅव टू रिसाइट अगेन अँड अगेन, सो यू विल रिमेंबर इट. आता बघूया डेफिनेशन. मगाशी पाहिलं आपण एक्झाम्पल, आयोनिक कंपाऊंड कसं तयार झालं आणि त्याच्यावरून आपण तयार करूया डेफिनेशन. बघा 2 आयन्स तयार झाले ना आणि वेगवेगळ्या चार्जेसचे अपोजिट चार्ज होतं त्यांच्यावरती, म्हणून डेफिनेशन काय होईल, बॉन्ड फॉर्म बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स नोन ॲज आयोनिक बॉन्ड. किंवा अशी पण डेफिनेशन होऊ शकते, बॉन्ड फॉर्म बाय कम्प्लीट ट्रान्सफर ऑफ 1 or more electrons from one atom to other so that atoms linked together by electrostatic force of attraction. आता ही खूप सारी मोठी डेफिनेशन तुम्हाला कन्फ्यूज करत असेल. परत बॅक स्पेस करूया आणि बघा इथं पॉझिटिव्हली चार्ज सोडियम, निगेटिव्हली चार्ज क्लोरीन, हे जे कॅटायन ॲनायन आहेत ते कंबाईन होतात आणि जो बॉन्ड डेव्हलप होतो तोच काय आहे, आयोनिक बॉन्ड. आणि इथं कंप्लीट ट्रान्सफर झाला का इलेक्ट्रॉनचा एका ॲटमकडून दुसऱ्या ॲटमकडे, आणि हे करत असताना अपोजिटली चार्ज आयन्स तयार झाले आणि त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झाला, त्यालाच आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच बघा, जर मॅग्नेट घेतलं, नॉर्थ आणि साऊथ पोल त्याचे एकमेकांना अट्रॅक्ट होतात का, कारण त्यांच्यामध्ये अपोजिट चार्जेस जे आहेत ते अट्रॅक्ट होतात. तसंच इथं पण अपोजिटली चार्ज आयन्स एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात आणि आयोनिक बॉन्ड डेव्हलप होतो. आयोनिक बॉन्ड किंवा त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोव्हॅलंट बॉन्ड. ओके, आय गेस तुम्हाला हे व्यवस्थित कळलेलं असेल. आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे बघा, इथं आयन म्हणजे काय. ओके, आयन्स कसे तयार होतात, तर आयन्सचे टाइप्स कॅटायन आणि ॲनायन. कॅटायन कसे तयार होतात, बाय दी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, आणि ॲनायन कसे तयार होतात, बाय दी गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लास्ट त्याची डेफिनेशन, बॉन्ड फॉर्म बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स इज नोन ॲज आयोनिक बॉन्ड. अँड हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ आयोनिक बॉन्ड. ओके, मग मॅग्नेशियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड, AlCl3, CaCl2, MgCl2, KCl. These are some examples of ionic compounds. Here is a formation of ionic bond. Thank you, students.